मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून सर्वांनाच आता मोफत शिलाई मशीनबाबत ऐकण्यात आले आहे. न्यूजमध्ये म्हणा किंवा परस्पर इतरांकडून म्हणा की आपल्याला शिलाई मशीन मोफत भेटत आहे. ही न्यूज व्हायरल होत आहे. तर मित्रांनो, ही न्यूज खरी आहे का? मोफत शिलाई मशीन भेटत आहे का? त्यासोबत 15,000 रुपये भेटत आहेत का? ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, मोफत शिलाई मशीनची ॲड म्हणा किंवा मी फॉर्म भरला, मी शिलाई मशीनचा फॉर्म भरला, मला शिलाई मशीन, मला 15,000 रुपये मिळाले, असे बऱ्याच जणांकडून तुम्ही ऐकलं असेल. परंतु मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कागदपत्रे काय काय लागणार आहेत, त्याचबरोबर हा फॉर्म कुठं भरायचा आणि काय करायचं, कोणती स्कीम आहे, ही कुणालाही काही माहिती नाही. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला म्हणून सांगतो की मित्रांनो, ही स्कीम आहे PM विश्वकर्मा. या योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत शिलाई मशीन मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला CSC सेंटरवर जाऊन ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो झालं आहे असं की तुम्हाला CSC सेंटरवर गेल्यानंतर तुम्हाला नंतर कळत आहे की तुमच्या मोबाईल नंबरला, तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असायला पाहिजे. हेच एवढंच तुम्हाला सांगितलं जात आहे. परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कागदपत्रे सांगत आहेत की राशन कार्ड लागणार, तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक लागणार, त्यासोबत मित्रांनो तुमचं आधार कार्ड वगैरे लागणार आणि मोबाईल नंबर वगैरे लागणार. या गोष्टी तुम्हाला फक्त एवढ्याच गोष्टी सांगितल्या जात आहेत. परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आधार अपडेट करायला सांगितल्यानंतर तुम्ही फक्त आधारला मोबाईल नंबर लिंक करून आणणार, एवढंच तुम्हाला सांगितलं जात आहे. तरीसुद्धा तुमचा फॉर्म फिलअप होत नाही. तर त्यासाठी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे ती म्हणजे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजे तुमचं जर लग्न झालेलं असेल, तुम्ही जर सासर घरी राहत असाल तर तुम्हाला तिकडच्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर लेडीज असाल तर तुमच्या आधार कार्डवर, तुम्ही लग्न झालेली लेडीज असाल तर तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीचं नाव असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही जर लग्न झालेले नसाल, सिंगल असाल, अनमॅरिड असाल तर तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर बॅक साईडला म्हणा किंवा फ्रंट साईडला म्हणा तुमच्या वडिलांचं नाव असणं आवश्यक आहे. ही माहिती कुणीही देत नाही. सरळ म्हणत आहे तुम्ही आधार कार्ड लिंक करून ना, मोबाईल नंबर लिंक करून ना, एवढीच माहिती दिली जात आहे. परंतु मित्रांनो, जर तुमच्या आधार कार्डवर मोबाईल नंबर लिंक असण्यासोबतच तुमच्या आधार कार्डवर तुमच्या पतीचं किंवा तुमच्या वडिलांचं नाव नसेल तर तुमचा फॉर्म हा फिल करताना नेक्स्ट स्टेपला जात नाही. म्हणजे झालं आहे असं की तिथं जे वडिलांचं नाव आहे ते ऑटोमॅटिक तिथं भरल्या जात नाही. तुमचं आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे ते वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव तिथं येत नाही. त्यामुळे तुमचा फॉर्म फिलअप होत नाही. आणि जरी समजा काही सिस्टीम करून वगैरे एखाद्या CSC चालकाने तुमचा फॉर्म फिलअप केला तर तुमचा फॉर्म हा भरल्या जाईल, परंतु फॉर्म रिजेक्टमध्ये येईल. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचा, CSC संचालकाकडून तात्पुरत्या स्वरूपाचा जर फॉर्म भरला गेला, परंतु मित्रांनो ते फॉर्म हा रिजेक्ट होणार. मग रिजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला वाटणार आहे की आम्ही या योजनेमध्ये बसत नाहीत. परंतु तसं काही नाही. तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या लवकरात लवकर, म्हणजे मोबाईल नंबर लिंक करून घ्या. त्यासोबत तुमच्या आधार कार्डवर वडिलांचे, पतीचं ज्यांचं कोणाचं नाव असेल ते नाव ॲड करून घ्या. त्यानंतर तुमच्या राशन कार्ड, तुम्ही जर सासरवाडीत राहत असाल, तुमच्या सासरी राहत असाल, लग्न झालेले असाल तर तुमच्या तिकडच्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. आणि जर इकडं माहेरी असाल, अनमॅरिड असाल तर तुमच्या इकडच्या वडिलांच्या राशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही जर केलेल्या असतील अगोदरच तर तुम्ही तरच फॉर्म फिलअप करायला जा. अन्यथा मित्रांनो, आणि असं पण नाही की तुम्ही फॉर्म फिलअप करायला लेडीजचा फॉर्म फिलअप करायला तुम्ही स्वतः जाणार, जेंट्स जाणार, असं नाही. तिथं गेल्यानंतर लेडीजचा, ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांचा थंब घ्यावा लागणार आहे. तर तिथं थंब घेण्यासाठी तुम्हाला ज्यांच्या नावावर तुम्ही फॉर्म भरणार ते फॉर्म त्यांनाच घेऊन जावं लागणार आहे. तर तुमची आधार वगैरे डिटेल सर्व अपडेट असेल तरच फॉर्म फिलअप करण्यासाठी प्रोसिजर करा. अन्यथा तुम्ही उगं रजिस्ट्रेशन वगैरे OTP वगैरे सेंड करून ठेवसाल, नंतर कळेल तुम्हाला की तुमच्या वडिलांचं, पतीचं नाव नाही किंवा तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही. ह्या अशा गोष्टी नंतर काय होणार, तुम्ही एक स्टेप कंप्लीट झालेली असणार तुमची. त्यामध्ये मग नंतर तुम्ही आधार कार्ड जरी अपडेट केलेलं असेल तरीसुद्धा तिथं ऑटोमॅटिक तुमची डिटेल भरल्या जाणार नाही. त्यामुळे अगोदरच तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि नंतरच फॉर्म फिलअप करायला जा. आणि या योजनेमध्ये असं झाले की तुम्हाला ही योजनेमध्ये तुम्ही पात्र ठरल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार. ट्रेनिंगमध्ये तुम्हाला, त्याचबरोबर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 500 रुपये हजेरी मिळणार. म्हणजे 5 दिवसाची ट्रेनिंग केली तर तुम्हाला 2,500 रुपये मिळणार 5 दिवसाचे. आणि 15 दिवसाची ट्रेनिंग केली तर 15 दिवसाचे 500 रुपये याप्रमाणे तुम्हाला पैसे मिळणार. त्याचबरोबर मित्रांनो,
ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळणार आणि एक ई वाउचर मिळणार. ते 15,000 रुपये किमतीचं असणार. त्या 15,000 रुपये किमतीच्या ई वाउचरमध्ये तुम्हाला तुमच्या जे टूल किट लागणार आहे ती विकत घेऊ शकता. आणि त्यानंतर तुम्हाला